नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्य विधिमंडळाचा अभ्यास करणार आहोत। आता आपण राज्य कार्यकारी मंडळाबद्दल बरीचशी माहिती ऑलरेडी घेतलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण राज्यपाल, त्याच्यानंतर मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे। आता आपला सर्वात महत्त्वाचा टॉपिक येतो राज्याबद्दल, ते म्हणजेच राज्य विधिमंडळ। ओके, राज्य विधिमंडळ हे परीक्षेच्या दृष्टीने जर आपण एमपीएससीचा तुम्ही अभ्यास करताय तर त्याच्या दृष्टीने तर खूपच महत्त्वाचं आहे। राज्यसेवेला बऱ्याच वेळेला राज्य विधिमंडळावर म्हणजेच विधानसभेवर, विधान परिषदेवर अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेत। प्लस तुम्ही जर संयुक्त गट ब किंवा एसओ, एसटीआय यांचे मेन्सचे पेपर बघितले ना तर तुम्हाला 2 मिनिमम प्रश्न हे विधिमंडळावर विचारलेले दिसतीलच। त्यामुळे थोडंसं नीट लक्ष द्या। आता आहे ना, विधिमंडळ समजणं एवढं कठीण नाहीये। का कठीण नाहीये? कारण की आपण संसदेचा अभ्यास चांगला केलेला आहे, त्याची रिव्हिजन सुद्धा केलेली आहे। मग आता संसद जशी आहे ना तसंच राज्यामध्ये विधिमंडळ सुद्धा काम करतं। जसं आपलं पार्लिमेंट आहे ना, संसद कुठे? दिल्लीमध्ये। तसंच महाराष्ट्राचं कुठे आहे? मुंबईमध्ये। मग ज्याप्रमाणे संसद काम करते त्याचप्रमाणे विधिमंडळ सुद्धा काम करतं, हे लक्षात ठेवा। सो या सगळ्या गोष्टी आता समजायला इझी असणार आहेत, थोड्या थोड्या गोष्टी डिफर करतील तर त्या फक्त लक्षात ठेवायच्या। ओके, आता राज्य विधिमंडळाचा ज्यावेळेला आपण अभ्यास करू तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट त्याच सगळ्या गोष्टी आहेत। जसं विधानसभा आणि विधान परिषदे, आता नक्की या संबंधित आपल्या राज्यघटनेमध्ये काय तरतुदी आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत। मग त्यांची रचना कशी आहे विधिमंडळाची, म्हणजे विधानसभेची सदस्य संख्या काय असणार आहे, विधान परिषदेची सदस्य संख्या काय असणार आहे, आपण त्यांना कसे निवडून देतो हे सगळं बघायचंय। त्याचबरोबर त्यांचे पीठासीन अधिकारी, पीठासीन अधिकारी म्हणजेच काय? अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती। ओके, सो या सगळ्यांचा अभ्यास तर आपल्याला करायचा आहेच, पण आता थोडंसं संसद कसं आपला एकदम मोठा टॉपिक होता तर हा सुद्धा त्याच प्रकारे मोठा टॉपिक आहे। फक्त थोडंसं आपला पटपट होणार आहे, त्यामुळे कदाचित तेवढे लेक्चर्स लागणार नाहीत, पण हा काही लेक्चर्स मध्ये आपण याचं विभाजन करूया। सो आजच्या लेक्चरमध्ये आपण विधिमंडळाची जी रचना आहे तीच थोडी समजून घेऊया। ओके, मग आता ज्यावेळेला आपण राज्य विधिमंडळ बोलतोय तर राज्य विधिमंडळाच्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत भाग 6 मध्ये। कशात दिलेल्या आहेत? भाग 6 मध्ये। संसदेसंबंधीच्या सगळ्या तरतुदी 5 मध्ये आहेत, विधिमंडळाच्या भाग 6 मध्ये। एकदम सिंपली लक्षात ठेवायला अजिबात काही स्ट्रेस नाहीये ना। आणि त्या सुद्धा कुठून दिलेल्या आहेत? कलम 168 ते 212। बघा, ते वाले जेव्हा येतात ना की भाग, या भागामध्ये एवढी कलम आहेत, अजिबात लक्षात ठेवायची गरज नाही। तुम्हाला कोणत्या कलमामध्ये काय दिलेलं आहे, ते कलम कशाशी संबंधित आहे ते लक्षात राहिलं ना की ऑटोमॅटिक या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात। ठीक आहे, कधी पण जास्त प्रयत्न ना मायक्रो पासून मॅक्रोकडे जाण्याचा करा। मॅक्रो पासून मायक्रोकडे आला तर कधी कधी गोष्टी कन्फ्युजन होतात। छोट्या गोष्टी करत गेलात तर मग ते वास्ट जो प्रकार आहे त्याचा जो वास्ट आपण म्हणू शकतो आस्पेक्ट आहे तो आपल्याला ऑटोमॅटिक लक्षात राहतो। ठीक आहे, स्वतः राज्य शासनाच्या कायदेमंडळाचा आपण म्हणतो राज्य विधिमंडळ। ओके, जो आपला केंद्राचं कायदेमंडळ आहे त्याला आपण म्हणतो संसद, पार्लिमेंट, आणि तिथेच राज्य विधिमंडळाला आपण म्हणतो राज्याच्या कायदेमंडळाला म्हणतो राज्य विधिमंडळ किंवा आपलं मंत्रालय आहे। ठीक आहे, मग आता राज्य विधिमंडळाची रचना ही कशात दिलेली आहे? सर्वात पहिल्यांदा ना कलम 168 मध्ये देण्यात आलेलं आहे की प्रत्येक राज्यासाठी, आता आपल्या देशामध्ये 28 राज्य आहेत तर त्या प्रत्येक राज्यासाठी एक विधिमंडळ असणार आहे। कशासाठी? तर राज्यासाठी। कशासाठी? इथे राज्यासाठी मेन्शन करण्यात आलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल मॅम आपल्याकडे तर 2 केंद्रशासित असे प्रदेश आहेत सध्या, असे प्रदेश आहेत की ज्यांना विधानसभा आहे, याचाच अर्थ विधिमंडळ आहे। ते कोणकोणते? दिल्ली आहे आणि पुदुचेरी आहे। मग त्याच्यासाठीच्या ज्या स्पेशल तरतुदी आहेत ना त्या पुढे केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत केलेल्या आहेत। आता तर जम्मू काश्मीर सुद्धा असे केंद्रशासित प्रदेश असणार आहे की जिथे विधानसभेची स्थापना करण्यात येणार आहे। मग सध्या आपण असं म्हणू शकतो की आपल्या देशामध्ये 3 असे केंद्रशासित प्रदेश आहेत की जिथे विधिमंडळ अवेलेबल आहे। ओके, मग आता विधिमंडळ कोणाकोणाचं मिळून बनलेलं असेल तर त्याच्यामध्ये राज्यपाल असेल, विधानसभा असेल आणि विधान परिषद असेल। कोण कोण असणार आहे? राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद। आता काही ना 2च असतात, काही राज्यांमध्ये विधिमंडळ दोघांचंच मिळून बनलेलं असेल, राज्यपाल आणि विधानसभेचं। आणि फक्त खूप कमी असे राज्य आहेत की जिथे विधानसभा सुद्धा आहे आणि विधान परिषद सुद्धा आहे।
ओके. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, महत्वाच्या, छोट्या छोट्या. आणि बघा, काही राज्यांमध्ये एकगृही जिथे सभागृह आहे तिथे फक्त राज्यपाल आणि विधानसभा असणारे. द्विगृही जिथे सभागृह आहे तिथे राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद. सेम केंद्रासारखं आहे की नाही. संसदेमध्ये कोण आहे? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. बघा, लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे, प्रथम सभागृह आहे. त्याचप्रमाणे विधानसभा कनिष्ठ सभागृह आहे आणि प्रथम सभागृह आहे. राज्यसभा द्वितीय सभागृह आहे आणि त्याचप्रमाणे वरिष्ठ सभागृह आहे. इथे सुद्धा विधान परिषद द्वितीय सभागृह आणि वरिष्ठ सभागृह आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता विधान परिषद आपण म्हणतोय की काही काही राज्यांमध्येच आहे. मग नक्की कोणकोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे? तर आता सध्या फक्त 6च असे राज्य की जिथे विधान परिषद अवेलेबल आहे. मग कोणकोणते? बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. फक्त या 6 राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ आहे. द्विगृही विधिमंडळ याचाच अर्थ काय? विधानसभा तर सगळ्या राज्यांमध्ये आहे, पण त्याच्याबरोबरच विधान परिषद ही 6 राज्यांमध्ये. अच्छा, असं का की फक्त काहीच राज्यांमध्ये विधान परिषद आहे, सगळ्या राज्यांमध्ये विधान परिषदेची तरतूद का नाहीये? तुम्हाला माहितीये, आपण ज्या वेळेला राज्यसभेचा अभ्यास केलेला त्यावेळेला सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं की बऱ्याच वेळेला टीका केली जाते की राज्यसभेची गरज नाहीये, ते द्वितीय सभागृह आहे आणि गरज नाहीये त्याची, कारण की त्याच्यासाठी उगाचच खर्च होतो. राज्यसभेच्या सदस्यांना किंवा राज्यसभेला लोकसभे इतकं महत्व नाहीये. सो सेम आर्ग्युमेंट ना विधान परिषदेच्या बाबतीत सुद्धा होतं. ओके, विधान परिषदेच्या बाबतीत होतं की विधान परिषदेला एकतर एवढं महत्व प्राप्त नाहीये. मग का त्याच्यासाठी एवढा खर्च करण्यात यावा? म्हणूनच मग सरकारने काय केलेलं आहे की जिथे विधान परिषदेची ऍक्च्युअल गरज आहे, 2 सभागृहांची गरज आहे की जिथे लोकसंख्या खूप जास्त आहे किंवा कामकाज खूप जास्त आहे, तर त्याच राज्यांमध्ये विधान परिषद देण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणूनच फक्त या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. अच्छा, जर पण आतापर्यंत बघितलं ना 2019 पर्यंत, तर जम्मू काश्मीर एक राज्य होतं, तिथे विधानसभा पण होती आणि विधान परिषद सुद्धा होती, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पण आता केंद्रशासित प्रदेश आहे, तर जनरली आता आपल्याकडे जे केंद्रशासित प्रदेश आहे, केंद्रशासित प्रदेश तर केंद्राकडूनच चालवलं जातं. राष्ट्रपतींचा जास्त त्यामध्ये अधिकार असतो. पण हा, एक कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी त्यांना विधानसभा देण्यात आलेली आहे, विधान परिषद नाहीये. मग जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा आता जरी तिथे विधिमंडळ असलं, केंद्रशासित प्रदेश असताना सुद्धा, तरी तिथे विधान परिषद नसणारे, फक्त विधानसभा असणारे. पण ज्यावेळेला जम्मू काश्मीर राज्य होतं तर तिथे द्विगृही विधिमंडळ होतं, हे लक्षात ठेवा. ओके. आता यावर ना अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने की कोणकोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे, किंवा ना असं सुद्धा विचारण्यात आलेलं आहे की आधी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात होती आणि त्याच्यानंतर ती रद्द करण्यात आली. रद्द का करण्यात आली? कारण की गरज जी आहे किंवा विधान परिषदेचा जेवढा उपयोग व्हायला पाहिजे तेवढा उपयोग होत नव्हता, म्हणून तो खर्च कमी करण्यासाठी बऱ्याचशा राज्यांकडून असा निर्णय घेतला जातो की विधान परिषद आपण नष्ट केली पाहिजे. अच्छा, विधान परिषद नष्ट केली पाहिजे किंवा ती असली पाहिजे नसली पाहिजे, तसा तर तो पूर्णपणे संसदेचा अधिकार असतो. ती सुद्धा तरतूद आपण बघणार आहोत. पण एकदा बघून घ्या की कोणकोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद होती आणि मग ती रद्द करण्यात आलेली आहे. तसं तर आता आपण 6 राज्य बघितले की जिथे विधान परिषद अस्तित्वात होती, आता आहे. पण अजून असे काही राज्य होते की जिथे विधान परिषद होती पण त्यांनी नंतर रद्द केली. मग असे कोणकोणते राज्य आहेत की जिथे विधान परिषद होती, मग नष्ट केली, परत स्थापन केली? तर असं कुठे झालेलं आहे का? तर हो, असे काही राज्य आहेत की जिथे विधान परिषद आधी अस्तित्वात होती, मग परत नष्ट केली. याचं ना सर्वात एक मोठं एक्झाम्पल आहे, ते म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे. पण आंध्र प्रदेशची स्थापना आपण बघितली तर महाराष्ट्राच्या आधी झालेली आहे. महाराष्ट्राची स्थापना 1960 मध्ये झालेली आहे, पण आंध्र प्रदेशची स्थापना आपण बघितली तर 1957च्या आधीच झालेली आहे. मग 1957 मध्ये ज्यावेळेला पहिली विधिमंडळ तिथे स्थापन झालं तर तिथे विधान परिषद अस्तित्वात होती. ठीक आहे. मग नंतर आंध्र प्रदेश सरकारला, विधिमंडळाला असं वाटलं की आपल्याला काही विधान परिषदेची गरज नाहीये, त्यामुळे 1985 मध्ये ही विधान परिषद परत नष्ट करण्यात आली. परत 2005 मध्ये विधान परिषदेचा कायदा रद्द झाला आणि आता 2007 पासून आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषद कार्यरत आहे. हे तर झालं आंध्र प्रदेशची केस, तिथे सध्या तरी विधान परिषद आहे. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये आधी विधान परिषद होती, पण 1986 मध्ये
ती रद्द करण्यात आली. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा, वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा आधी विधान परिषद होती, ती 1969 मध्ये रद्द करण्यात आली. मग परीक्षेला इथून कसा प्रश्न विचारला जातो, तर परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो की अशी कोणकोणती राज्य आहेत की ज्या राज्यांनी विधान परिषद ही रद्द केलेली आहे. ठीक आहे, एकतर विधान परिषद असते किंवा नसते, पण असून नंतर नष्ट केलेले राज्य फक्त हे 3च आहेत. सध्या आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषद आहे, पण तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये आधी होती पण नंतर रद्द करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आता मग विधान परिषद आपण म्हणतोय की स्थापन करता येते, रद्द करता येते, परत स्थापन करता येते. मग हा अधिकार पूर्णपणे त्या राज्याला आहे का? नाही. फायनल अधिकार हा संसदेचा आहे. इनिशियल स्टेजला राज्याचा अधिकार आहे. समजा एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करायचे. गुजरातमध्ये आहे का विधान परिषद? नाही. गुजरातला असं वाटलं अरे आता आपला कामाचा कारभार वाढलाय, ओके, ओझं वाढलंय, तर आपण विधान परिषद स्थापन करूया. मग काय करेल गुजरात? एक ठराव संमत करेल आणि संसदेकडे पाठवेल. पण तो ठराव सुद्धा विशेष बहुमताने संमत होणं गरजेचं आहे. या आधी आपण विशेष बहुमत काय ते मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलंय. जेवढे सदस्य उपस्थित असतात सभागृहामध्ये त्याच्या 2/3 किंवा 66% सदस्यांची संमती असणं त्यालाच आपण म्हणतो विशेष बहुमत. मग हा एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद असावी, तो ठराव त्या राज्याच्या विधानसभेला, विधानसभाच अस्तित्वात आहे ना तिथे विधान परिषदेसाठी, तर ते ठराव संमत करतात. तो विशेष बहुमताने संमत करावा लागेल आणि मग तो संसदेकडे पाठवावा लागेल. मग संसद ठरवेल की त्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करायची की नाही करायची. इनफॅक्ट जर त्या राज्याला रद्द करायची असेल अस्तित्वात असलेली विधान परिषद, तरी सुद्धा तो ठराव विशेष बहुमताने पाठवावा लागेल संसदेकडे आणि पूर्णपणे संसदेचं डिसिजन असणार आहे की नवीन विधान परिषद स्थापन करायची आहे की जी अस्तित्वात असलेली विधान परिषद आहे ती रद्द करायची आहे. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. मग आता विधान परिषद स्थापन करणं किंवा रद्द करणं हे कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे? कलम 169 मध्ये. कुठे देण्यात आलेलं आहे? तर ते म्हणजेच कलम 169 मध्ये. 168 मध्ये दिलेले की विधिमंडळ असणारे, मग ते द्विगृही असू शकतं, एकगृही सुद्धा असू शकतं. मग आता इथे पुढे विधान परिषदेच्या बाबतीत जी तरतूद दिलेली आहे ती कलम 169 मध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता आपण बघूया की दोन्ही गृहांची रचना कशी असते. सिंपल सी रचना आहे. फक्त इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. विधानसभेमध्ये जे सदस्य असतात ते आपण निवडून दिलेले सदस्य असतात. ओके, निवडून दिलेले ज्यांच्यासाठी प्रॉपर प्रत्यक्ष निवडणुका होतात. आणि तिथेच विधान परिषदेमधले जे सदस्य आहेत ते अप्रत्यक्षरित्या एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने निवडून दिले जातात. आता ही एकल संक्रमणीय मतदान पद्धत काय आहे? ज्यावेळेला आपण राज्यसभेचा अभ्यास केलेला त्याच्यामध्ये केलेला. मग विधान परिषदेसाठी जी निवडणूक होते ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची असते, ती मी तुम्हाला पुढे सांगतेच. मग आता विधानसभेमध्ये सदस्य संख्या किती असते? विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ना ती आपली ठरवलेली आहे 60 ते 500. म्हणजेच कमीत कमी 60 असू शकते, जास्तीत जास्त 500 असू शकते. अच्छा, मग इथे आता जसं लोकसभेमध्ये स्पेसिफिक दिलेलं ना की एवढेच सदस्य असणार आहेत, एवढेच खासदार असणार आहेत, मग विधानसभेच्या बाबतीत तसं का नाहीये? तर बघा, आपल्याकडे आपण बघितलं तर काही राज्य खूप मोठे आहेत, ओके, काही राज्य एकदम लहान लहान आहेत, एखाद्या सिटी एवढे किंवा मुंबई एवढं काही राज्य आहेत, राईट. किंवा काही राज्यांची लोकसंख्या अफाट आहे, काही राज्यांची लोकसंख्या एकदम कमी आहे, राईट. जर आपण महाराष्ट्र बघितलं, महाराष्ट्राशी कम्पेअर केलं गोव्याची लोकसंख्या, तर किती कमी आहे. मग महाराष्ट्रामध्ये समजा सध्या 288 विधानसभेमध्ये आमदार आहेत. मग 288 सदस्य जर गोव्याच्या विधानसभेमध्ये असले तर त्यांचं एवढ्यांचं काय काम आहे, राईट. म्हणूनच मग असं ठरवण्यात आलेलं आहे की कमीत कमी 60 असेल आणि जास्तीत जास्त 500. अच्छा, कमीत कमी 60 दिलेलं आहे, तरी सुद्धा असे काही राज्य आहेत की ज्याच्यामध्ये विधानसभेच्या सदस्य संख्या आहे ती 60 पेक्षा कमी आहे. मग त्याच्यामधले जे एक्झाम्पल्स आहेत ते म्हणजे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि त्याचबरोबर गोवा. यामध्ये या 3 राज्यांमध्ये तर फक्त 30च आहे. ते का? कारण की तिथली इतकी लोकसंख्या कमी आहे की तेवढे त्यांचे मतदारसंघ पडतच नाही. ठीक आहे, ज्या वेळेला निवडणुका होतात विधानसभेच्या त्यावेळेला राज्याचं मतदारसंघांमध्ये विभाजन केलं जातं. मग जेवढे मतदारसंघ पडतात तेवढेच सदस्य विधानसभेमध्ये असतात. मग मतदारसंघ कमी असल्यामुळे तिथे विधानसभेचे सदस्य सुद्धा कमी असणारे. आणि हे कशामुळे होतं? तर लोकसंख्या कमी असल्यामुळे. मतदारसंघ कशाच्या बेसिसवर पाडले जातात? तर त्या राज्याच्या लोकसंख्येवर पाडले जातात. ठीक आहे, ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगते त्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या, कारण की त्या सगळ्या महत्वाच्या. ओके,
आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि गोवा. इथे किती आहे सदस्य संख्या? 30 आहे. आणि यावर परीक्षेला प्रश्न विचारले गेलेत या आधी सुद्धा. त्यानंतर मिझोराम मध्ये ही सदस्य संख्या 40 आहे आणि नागालँड मध्ये सुद्धा 40 आहे. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, महत्वाच्या आहेत आणि परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारल्या जातात की विधानसभेची मिनिमम सदस्य संख्या जी आहे ती 60 आहे, तरी सुद्धा काही राज्यांमध्ये सदस्य संख्या 30-40 सुद्धा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण विधान परिषदेकडे बघूया. विधान परिषदेमध्ये किमान सदस्य संख्या ही 40 असली पाहिजे. हे थोडंसं नीट लक्षात ठेवा. किमान सदस्य संख्या ही 40 असली पाहिजे. आणि कमाल सदस्य संख्या किती असेल, जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असेल, तर जेवढे विधानसभेचे सदस्य आहेत त्याच्या 1/3 सदस्य संख्या ही विधान परिषदेमध्ये असली पाहिजे. जास्तीत जास्त कमीत कमी 40 असली पाहिजे. कारण की असं होईल की विधान परिषदेमध्ये जर समजा 40 पेक्षा कमी सदस्य असतील तर काय गरज आहे ना त्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करण्याची. मग कमीत कमी 40 असली पाहिजे. आणि जास्तीत जास्त जर आपण बघितलं तर जेवढी विधानसभेची सदस्य संख्या आहे त्याच्या 1/3 सदस्य संख्या ही विधान परिषदेची ठरवली जाते. मग जर समजा तुम्हाला मल्टीलायनर मध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की विधान परिषदेची सदस्य संख्या कशावर डिपेंड असते, तर ती म्हणजे विधानसभेच्या सदस्य संख्येवर डिपेंड असते. ओके. मग या सगळ्या गोष्टी आय होप तुम्हाला लक्षात आल्या असतील. बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की परीक्षेला बऱ्याच वेळेला त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मग आता जर आपण कलम बघितली तर याच्यामध्ये कलम 170 मध्ये दिलेलं आहे की विधानसभेची संरचना कशी असणार आहे. 171 मध्ये दिलेलं आहे की विधान परिषदेची संरचना कशी असणार आहे. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विधानसभेचा कार्यकाळ दिलेला आहे कलम 172 मध्ये. अच्छा, विधानसभेचा कार्यकाळ किती असणार आहे, जेवढा लोकसभेचा असणार आहे 5 वर्षांचा. ओके. कनिष्ठ सभागृहांचा कार्यकाळ सेम आहे, म्हणजेच विधानसभा आणि लोकसभेचा कार्यकाळ आपल्याकडे दिलेला आहे 5 वर्षांचा. त्याच्यानंतर 173 मध्ये पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत. तर पात्रतेच्या अटी वगैरे ज्या आहेत सदस्य किंवा सभापती उपसभापती त्यांचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरला करू. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी इथे दिल्या आहेत बघा. राज्यातील लोकसंख्येनुसार विधानसभेची सदस्य संख्या 60 ते 65. कशावर? 65 नाही 500. तर कशावर डिपेंड आहे सदस्य संख्या? लोकसंख्येवर. निवडणुकीसाठी मतदारसंघांमध्ये त्यांचं विभाजन केलं जातं आणि प्रत्येक जनगणनेनंतर त्याच्यामध्ये फेररचना केली जाते. का? कारण की बघा लोकसंख्या वाढलेली वगैरे असते, मग त्याच्यानुसार मतदारसंघ हे कधी कधी वाढतात सुद्धा किंवा मतदारसंघामध्ये बदल केला जातो. आणि त्याचबरोबर राज्यांच्या विधानसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी सुद्धा आरक्षित जागा असतात. जशा लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव जागा ठेवलेल्या आहेत, त्याचप्रमाणे राज्यांमध्ये सुद्धा या आरक्षित जागा ठेवण्यात आलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. मग जसं आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बघितलं तर आरक्षित जागा आहेत का? हो. शेड्यूल ट्राईबसाठी आणि शेड्यूल कास्टसाठी. जसं अनुसूचित जातींसाठी एकूण 29 जागा राखीव आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. हे आकडे का सांगते मी, कारण की आयोग विचारू शकतं. आणि अनुसूचित जमातींसाठी एकूण 25 जागा राखीव आहेत. हे 2008 नंतरची जी फेररचना झाली विधानसभेमध्ये त्याच्यानंतरचे हे आकडे आहेत, लक्षात ठेवा. कदाचित जी आपली नेक्स्ट निवडणूक होईल तर त्याच्यामध्ये हे आकडे चेंज झालेले असतील. सो तुम्हाला जे अपडेटेड आकडे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. अच्छा, मग आता विधान परिषदेमध्ये जे सदस्य असतात ते तर आपण बघितलेच नाही की कोण निवडून देतात किंवा कुठून येतात. मी तुम्हाला हे तर सांगितलं की एकल संक्रमणीय पद्धतीने त्यांची निवडणूक होते, पण नक्की हे एकल संक्रमणीय पद्धतीने कुठून निवडून येतात? जर आपण राज्यसभेच्या बाबतीत बघितलं तर विधानसभेमधून एकल संक्रमणीय पद्धतीने त्या राज्यातून राज्यसभेवर सदस्य निवडून जातात. ठीक आहे. मग आता तिथेच विधान परिषदेचे जर आपण सभासद बघितले ना तर त्यांचं काही विभाजन केलेलं आहे. ठीक आहे. 1/6 आणि 5/6 मध्ये. ठीक आहे. जे 5/6 आहेत ते निवडून दिले जातात आणि जे 1/6 सदस्य आहेत, 1/6 जे सदस्य आहेत ते राज्यपाल नामनिर्देशित करतात. कोण कोणाला नामनिर्देशित करतात? तर साहित्य, कला, समाजसेवा, विज्ञान, क्रीडा या क्षेत्रांमधून ज्या लोकांनी नाव कमवलेलं आहे तर अशा लोकांची नेमणूक, नियुक्ती किंवा नामनिर्देशन केलं जातं राज्यपालांकडून विधान परिषदेवर. कुठे? तर विधान परिषदेवर. मग 1/6चा 1/6चा प्रश्न सुटला. मग आता ते 5/6 सदस्य आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अजून बरेचसे विभाजन आहेत. एकूण 4 विभाजन आहेत. त्यातलं जे 1/12 सदस्य आहेत, ओके, 1/12 सदस्य जे आहेत ते पदवीधर मतदारसंघातून निवडून दिले जातात.
त्याच्यानंतर 1/3 सदस्य हे विधानसभेच्या सभासदांकडून निवडून दिले जातात. त्यानंतर अजून 1/3 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय तर पंचायत समिती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका यांच्याकडून निवडून दिल्या जातात 1/3 सदस्य. आणि अजून 1/12 सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून. बघा कोण कोण आहेत. 1/12 सदस्य जे आहेत तर ते कोणाकडून, पदवीधर मतदारसंघांकडून, दुसरे शिक्षक मतदारसंघातून, त्याच्यानंतर 1/3 हे विधानसभेकडून आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून. म्हणजे 1/6 आहेत ते राज्यपाल नामनिर्देशित करतात, हे लक्षात ठेवा. अच्छा, पूर्वी ना विधानसभेमध्ये सुद्धा एक अँग्लो इंडियन समाजाच्या सदस्याची नियुक्ती केली जायची किंवा त्याचं नामनिर्देशन केलं जायचं राज्यपालांकडून, जर अँग्लो इंडियन समाजाला एक योग्य प्रकारे तिथे प्रतिनिधित्व मिळालं नाही तर. पण आता 104वी घटना दुरुस्ती झाली आणि केंद्रामधून सुद्धा जे 2 अँग्लो इंडियन राष्ट्रपती लोकसभेमध्ये निवडून देत होते आणि त्याचप्रमाणे विधान परिषदेमध्ये राज्यपाल निर्देशित करत होते, तर ते आता काढून टाकण्यात आलेलं आहे 104व्या घटना दुरुस्तीने. अच्छा, त्याच्यासाठीचं जे अमेंडमेंट घटना दुरुस्ती कितवं विधेयक आहे तर ते सुद्धा लक्षात ठेवू शकता, 126वं विधेयक आहे. ओके, मग आता जे अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधींची नियुक्ती करायची होती, त्यांचं जे नामनिर्देशन करायचं होतं, ते जर आपण राष्ट्रपतींच्या बाबतीत बघितलं तर कलम 331 मध्ये देण्यात आलेलं आहे आणि कलम 333 मध्ये राज्यपालांना देण्यात आलेलं. पण आता हे नाहीये, अँग्लो इंडियन समाजाच्या सदस्याची नियुक्ती केली जात नाही, ते रद्द करण्यात आलेलं आहे 104व्या घटना दुरुस्तीने. ओके, सो आय होप तुम्हाला इथपर्यंत तरी आता सगळ्या गोष्टी समजल्या असतील आणि बाकीच्या त्यांची संरचना, कोणकोणते सदस्य कसे निवडून दिले जातात हे सुद्धा नीट समजलं असेल. आता फक्त इथे बघा की कोणकोणत्या विधानसभेमध्ये किती किती सदस्य संख्या आहे, कारण की याच्यावर आयोग अनेक वेळा प्रश्न विचारत असतं. मेनली सर्वात जास्त सदस्य संख्या कुठे आहे, सर्वात कमी सदस्य संख्या कुठे आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राची सदस्य संख्या 288 आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये एकूण 288 सदस्य असतात. मग विधान परिषदेमध्ये किती असतील तर 288च जर आपण 1/3 केलं तर किती येतात तर ते म्हणजेच 78. ओके, म्हणजेच महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत, एकूण 78 सदस्य आहे. आणि हे लक्षातच ठेवा, हे आकडे तुम्हाला नक्कीच पुस्तकामध्ये मिळून जातील, तर ते थोडेसे डोळ्याखालून काढत जा. आणि अजून इथे बघितलं तर सर्वात जास्त सदस्य संख्या ही युपी मध्ये आहे, 403. बघा लक्षात ठेवा किती मोठा आकडा आहे ना, म्हणजे तिथली लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे तिथले जे सभासद संख्या आहे ती सुद्धा जास्त आहे. युपी मध्ये जर आपण बघितलं तर 403 विधानसभेत आहेत, विधान परिषदेमध्ये एकूण 100 सदस्य आहेत. किती सदस्य आहेत, 1/3 करायचं. ओके, त्यानंतर बिहारमध्ये आपण बघितलं तर ही सदस्य संख्या आहे विधानसभेमध्ये 243 आणि विधान परिषदेमध्ये आहे 75. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये सुद्धा विधान परिषदेची संख्या 75 आहे, पण विधानसभेमध्ये 224 सदस्य आहेत. आता अजून काय राहिलं तर आंध्र प्रदेशमध्ये हे 175 आहे आणि तिथेच विधान परिषदेमध्ये ही सदस्य संख्या आहे 50. ओके, महाराष्ट्राचं तुम्हाला आता सांगितलं मी 288 आणि 78. ओके, सो याच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आज संरचनेबद्दल त्या लक्षातच ठेवा. हे आकडे तुम्हाला मॅप मधून मिळतील किंवा पुस्तकामध्ये सुद्धा आहेत, तर ते सुद्धा कमीत कमी जास्तीत जास्त जे आहेत तर ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आयोग ना कधी कधी मल्टी लायनर्स मध्ये त्याच्यावर प्रश्न विचारत असतं. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला सभापती, उपसभापती, सदस्य, त्यांच्या पात्रतेच्या अटी आणि त्याचबरोबर थोडंसं आपण कायदा निर्मितीचा सुद्धा अभ्यास करूया. ठीक आहे, कायदा निर्मिती सेम जसं आपलं लोकसभा राज्यसभेमध्ये होते त्याचप्रमाणे होते. आता एक प्रश्न आहे, थोडा नीट वाचा, यातला एक एक पॉइंट मी लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे, तर नक्की मला कमेंटमध्ये याचं उत्तर द्या. अविधान दिले की राज्यघटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 2 मध्ये राज्य विधिमंडळासंबंधित तरतुदी, तर हे तसंही चुकलेले. ठीक आहे, सॉरी, मला उत्तर सांगायचं नाहीये. त्याच्यानंतर मिझोराम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांच्या विधानसभेची संख्या 60 पेक्षा कमी आहे. क दिलंय अँग्लो इंडियन्सच्या नामनिर्देशनाची तरतूद 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती. तर आता हे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नीट देता येईल. येत असेल तर नक्की कमेंट करा. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे.
जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत, जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.